महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये आय लव्ह मोहम्मद हा कार्यक्रम चालू होता। या कार्यक्रमाच्या दौरान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथला जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। ही धमकी दिली आहे मौलाना हाफिज अशफाक शेख याने सांगितलं आहे कि अगर योगी यहाँ आएगा, योगी यहाँ आता है तो उसको मस्जिद के सामने जिंदा दफना दिया जाएगा, अशी धमकी हाफिज अशफाक शेख यांनी दिली आहे। महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये आय लव्ह मोहम्मदचा कार्यक्रम चालू असतानाच ही धमकी योगी आदित्यनाथला हाफिज अशफाक शेख यांनी दिली आहे। या मौलानाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथला खूप काही टिप्पण्या केल्या आहेत आणि जिवंत गाडून देण्याची धमकी दिलेली आहे। या भडकाऊ भाषण देणाऱ्या मौलानावर महाराष्ट्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या भडकाऊ भाषण देणाऱ्या मौलानाला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये येऊन योगी आदित्यनाथला या मौलानाने धमकी दिलेली आहे। आता मौलाना हा महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। महाराष्ट्र पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत। जे भडकाऊ भाषण देणारे 2 आरोपी होते त्यांना बीड पोलिसांनी ॲक्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे। मौलाना ने मतलब है कि बैनर लगाने पर गिरफ्तार करेगा, क्या योगी बैनर लगाने पर गिरफ्तार करेगा? उसमें हिम्मत है तो यहाँ आजाद मस्जिद के सामने उसको दफना दिया जाएगा, असं भडकाऊ बयान या मौलानाने दिला आहे। या मौलानाला बीड पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याला ताब्यामध्ये घेतलं आहे। या मौलानाच्या विषयी आणि योगी आदित्यनाथच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।